नमस्कार. पुढील 7 सिम्प्टम्स किंवा लक्षणं तुमच्याजवळ आहेत का? तर लक्षपूर्वक ऐका. सारखी तहान लागणे, सारखं युरिनला त्यातल्या त्यात रात्री जायला लागणे, फ्रिक्वेंट मिक्चुरेशन इन नाईट्स, खूप तहान लागणे किंवा अचानकपणे वेट लॉस होणे, कोणतेही डाएट न फॉलो करता किंवा खूप थकवा जाणवणे किंवा व्हिजनमध्ये ब्लर व्हिजन जाणवणे, दिसायला कमी येणं अचानक किंवा आपल्या ज्या जखमा आहेत त्या भरून न येणं किंवा वारंवार इन्फेक्शन होणं, अशा प्रकारच्या 7 साईन्स अँड सिम्प्टम्स तुमच्यामध्ये आहेत का? तर नमस्कार, मी डॉक्टर श्री गणेश देशमुख, अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्रॅम या माध्यमातून तुम्हाला डायबिटीसबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. तर आजचा टॉपिक आहे प्री डायबिटीसमध्ये किंवा डायबिटीस आल्यानंतर कोणते अलारामिंग सिम्प्टम्स असू शकतात, साईन्स असू शकतात. तर पहिला जी मी सिम्प्टम सांगितले ते फ्रिक्वेंट मिक्चुरेशन. डायबिटीस झाल्यानंतर किंवा डायबिटीस येण्यापूर्वी आपल्याला वारंवार रात्रीच्या वेळेला लघवीला लागणे हा सिम्प्टम येऊ शकतो. तर घाबरून जायचं कारण नाही, प्रत्येकालाच डायबिटीस असतो असं नाही, याच्यामागं इतर पण कोणत्या तक्रारी असू शकतात. किंवा खूप तहान लागणे, बट ऑब्वियस आहे भरपूर युरिनेशन झाल्यानंतर पुन्हा थर्स्ट आपल्या शरीरामध्ये इक्विलिब्रियम साधण्यासाठी येऊ शकते. तर अनपिंचेबल थर्स्ट ज्याला म्हणतो आपण, ही होत आहे का? तर थोडंसं लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला खूप भूक लागते आहे का? तुम्ही आत्ताच जेवण केले आणि काही वेळातच तुम्हाला पुन्हा एकदा भूक लागते आहे, तर थोडंसं ऑब्झर्व केलं पाहिजे. हा तिसरा अलारामिंग सिम्प्टम असू शकतो. चौथी गोष्ट, तुम्ही कोणतंही डाएट फॉलो करत नाही, कोणतंही तुम्ही एक्सरसाइज प्लॅन वेगळा करत नाही आणि तरीही तुम्हाला अचानकपणे वेट लॉस होत आहे, तर हा पण एक अलारामिंग सिम्प्टम असू शकतो डायबिटीस किंवा प्री डायबिटीसचा. त्यानंतर खूप थकवा जाणवणे दिवसभरामध्ये किंवा त्यातल्या त्यात इव्हिनिंगला खूप थकवा जाणवणे, मरगळ जाणवणे, हा सिम्प्टम आहे का? विकनेस जाणवतो आहे का तुम्हाला? त्यानंतर ब्लर व्हिजन, डोळ्यामध्ये डायबिटीसमुळं ब्लर व्हिजन येणं हे कॉमन गोष्ट आहे. तर रेटिना चेक करून घ्या किंवा डोळ्याची सातत्याने तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एखादं फूटला किंवा शरीरामध्ये वारंवार इन्फेक्शन होतं आहे, वारंवार त्रास होतो आहे किंवा जखम लवकर भरून येत नाही, अशा प्रकारचे अलारामिंग साईन्स अँड सिम्प्टम्स तुमच्यामध्ये आहेत का? तर हे थोडंसं ऑब्झर्व केलं पाहिजे. तर पुन्हा एकदा रिवाईज करूया. फ्रिक्वेंट युरिनेशन, वारंवार लघवीला रात्री होणं किंवा खूप तहान लागणं किंवा अचानकपणे वेट लॉस होणं, कोणतेही डाएट वगैरे काहीच न फॉलो करता वेट लॉस होणं, थकवा जाणवणं, व्हिजनमध्ये ब्लर व्हिजन होणं, जखम लवकर भरून न येणं, हे 7 साईन्स अँड सिम्प्टम्स आपण पाहिलेले आहेत. तर हे साईन्स अँड सिम्प्टम्स आहेत म्हणजेच आपल्याला डायबिटीस आहे असंही आपण म्हणू शकत नाही. आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, स्वतः ग्लुकोमीटरवरची टेस्ट करायची नाही आहे. आपण एक्सपर्ट ओपिनियन घ्यायचं आहे, डायबिटीस स्पेशलिस्टकडे जाऊन आपण ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. जर आपल्याला तसा काही सिम्प्टम्स अँड साईन्स एकदाच तुम्ही रिपोर्ट केला आणि त्यामध्ये जर डायबिटीस आला तर घाबरून पण जायची कारण नाही आहे. आपण HbA1c टेस्ट करू शकतो, आपण वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून हे कन्फर्मेशन करू शकतो. तर याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे, लगेच पॅनिक व्हायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि आत्ता जी काय मी थोडक्यात अलारामिंग साईन्स अँड सिम्प्टम्स जे डायबिटीसबद्दल तुम्हाला सांगितले किंवा प्री डायबिटीसमध्ये हे सगळे लक्षणं येऊ शकतात किंवा डायबिटीस झाल्यावर येऊ शकतात, त्याही पलीकडे जाऊन मी सांगेल की यापैकी कोणताही साईन्स अँड सिम्प्टम्स येणार नाही आणि अचानक तुमची शुगर हाय सापडेल तुम्हाला. तर असंही काही नाही की हे असल्यानंतरच तुम्हाला डायबिटीस असू शकतो आहे. ठीक आहे. तर कोणत्याही साईन्स अँड सिम्प्टम्सशिवाय डायबिटीस डिटेक्ट होऊ शकतो. तर नमस्कार, हा होता आजचा व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्सुलिन रेजिस्टन्स काय आहे आणि तो डायबिटीसमध्ये का महत्त्वाचा आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं, तुम्हाला काय प्रश्न आहेत, तुम्हाला पण डायबिटीस आहे का, तुमची शुगर लेवल किती राहते याबद्दल सांगा किंवा तुम्हाला यापैकी कोणता सिम्प्टम्स आहे नाही का याबद्दल सांगा. आणि जर तुम्हाला डायबिटीस ऑलरेडी असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, तुमचा फ्री वैयक्तिक वेळ देऊन 1 to 1 कॉल बुक करा आणि डायबिटीसबद्दल अजून साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती समजून घ्या. थँक्यू व्हेरी मच.